सर्वांना माझा जय भीम जय संविधान। भावांनो, महाराष्ट्रसुद्धा आता फुले शाहू आंबेडकरांचं राहिलेलं नाही। मी सतत सांगत असतो, कारण की महाराष्ट्रामध्ये कालच्या दिवशी मी एक व्हिडिओ टाकला होता की महाराष्ट्राच्या मुंबई पनवेल या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची विटंबना करण्यात आली होती। त्यांच्या स्मारकावरती चपला ठेवण्यात आल्या होत्या। तथागत गौतम बुद्ध यांच्या स्मारकावरती यांच्या मूर्त्यावरती चपला ठेवून यांची विटंबना करण्यात आली होती। तर पनवेल पोलीस प्रशासन अजूनही त्या घटनाचा तपास करते आहे। हा झाला आपला महाराष्ट्राचा मुद्दा। आता यूपीमध्ये सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं पूर्णपणे हात तोडण्यात आला आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हात तोडून विटंबना करण्यात आली आहे यूपीच्या बुलंद शहरामध्ये। या ठिकाणी यूपी, बिहार किंवा महाराष्ट्र या ठिकाणी सतत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची छेडछाड करून यांची विटंबना करण्यात येते। का बरं येते? कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांची हजारो वर्षांची गुलामगिरी संविधानाच्या द्वारे पूर्णपणे संपवण्यात आली। अगोदरच्या काळामध्ये राजाचा मुलगा राजा, नौकरचा मुलगा नौकरच होता, पण आता खालचा व्यक्तीसुद्धा वरी खुर्चीपर्यंत जाण्याची ताकद आहे। पण भावांनो, मुद्दा हा आहे, यूपी असो किंवा महाराष्ट्र असो, सतत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक तोडण्यात येते, यांची विटंबना करण्यात येते। आता या बुलंद शहरामधली ही ठिकाणी जी घटना घडली ती फार लाजारनीय आहे। तर आता या ठिकाणीचा व्हिडिओ जो आहे मी तुम्हाला दर्शवतो, व्हिडिओमध्ये फक्त शेवटपर्यंत राहा। गाँव में बुक करवाऊँ क्या? अनानत पर 10-20-50 आ फिर वो तो आगे चले जाएंगे और एक खुरापात यहाँ पे शुरू कर जाएंगे, करवा जाएंगे 1:30 बजे 2:45 बजे जब यहाँ जा रहे हैं तो तुम देख रहे हो, तुम्हें बताना चाहिए फोन करके जैसी समस्या हो रही है। मेरा नंबर तो इस पे है, मेरा नंबर है। व्हिडिओच्या माध्यमातून भावांनो, तुम्ही बघितलं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापाशी भरपूर मोठ्या संख्येने आपले भीमसैनिक उपस्थित आहेत। बुलंदशहर ह्या शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना झाली। त्या ठिकाणी पोलीस प्रशासन उपस्थित आहे, पण पोलीस प्रशासनसुद्धा त्या ठिकाणी फक्त शोधच घेत आहे। का बरं असे बांडगुळ पकडला जात नाही जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करतं किंवा इतर महापुरुषांची विटंबना करतं? महाराष्ट्रामध्ये सुद्धा कालच्या दिवशी एक घटना घडली होती, त्याचासुद्धा तपास चालू आहे। पण अजून किती दिवस फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना होणार? यूपीची ती घटना आपण थांबू शकत नाही, पण महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडता कामा नये। यूपीमध्ये सर्वात जास्त अंधश्रद्धा आहे। अजूनही तिथले लोक ऊच नीच भेदभाव पाळतात। अजूनही त्या ठिकाणी जात गोत्र हे पूर्ण बघितलं जातं। पण आपला महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा राहिला आहे का, हे मला कमेंटद्वारे तुम्ही नक्कीच कळवा। आणि महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणार नाहीत याची आपण नोंद घ्यायला पाहिजे। तर भावांनो, लवकरच आता पुन्हा आपण आपलं काम चालू करणार आहोत। जो कोणी बांडगुळ आपल्या चपक्यामध्ये पडेल त्याच्यावरती कायदेशीर आपण कारवाई करण्याचं पुन्हा सुरुवात करू। कारण की इतके दिवस मी शांत होतो की म्हटलं जाऊ द्या, कोणी ना कोणी माझा भाऊ समोर येईन, तो सुद्धा ॲक्शन घेईन, पण नाही, आपण आता जागृत होऊ। आपण आता पुन्हा आपली टीम तयार करू आणि जो कोणी माझा भाऊ माझ्यासोबत काम करण्यासाठी इच्छुक असेल त्याने मला कमेंट करावी, मी त्याच्याशी स्वयं कॉन्टॅक्ट करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय भीम जय संविधान।